विद्यार्थी मित्रांनो, आपण क्रियापद आणि धातू साधित यामधील काय मुख्य फरक आहे, क्रियापद म्हणजे नेमकं काय आणि धातू साधित किंवा कृदंते म्हणजे नेमकं काय, हे आपण अभ्यासलं. कारण क्रियापदाचे प्रकार आपण शिकत असताना तर हे धातू साधित आणि क्रियापद म्हणजे नेमकं काय आहे, त्याची व्याख्या काय आहे, हे समजून घेणं अत्यावश्यक आहे. त्याच्याशिवाय आपल्याला पुढील प्रकार चांगल्या प्रकारे समजणार नाही. तर आता आपल्याला धातू साधित म्हणजेच काय, क्रियापद म्हणजे काय हे समजलेलं आहे. तर यानंतर आपल्याला वाक्यामधील कर्ता कसं शोधायचं हे समजणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. वाक्यामध्ये कर्ता, कर्म, क्रियापद असे शब्द असतात. वाक्यामधील कर्ता आणि क्रियापदाला प्रथमोपस्थित घटक असं म्हणलेलं आहे, प्रमुख असं त्यांना मानलेलं आहे आणि ते आपल्याला ओळखता येणं अत्यावश्यक आहे. आणि बऱ्याच परीक्षेमध्ये आपल्या शालेय परीक्षा असतील किंवा स्पर्धात्मक परीक्षा असतील, स्कॉलरशिपच्या परीक्षा असतील, ज्या कोणत्याही परीक्षा असतील त्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न निश्चित येतात आणि अशा वेळेस आपल्याला नेमकं कर्ता कोणता आहे हे समजायला आपल्याला कठीण जातं. इंग्रजी व्याकरण आणि मराठी व्याकरण यामध्ये थोडासा फरक आहे. इंग्रजीची जी काही वाक्यरचना असेल तर ती थोडीशी वेगळी आहे आणि मराठीची वाक्यरचना थोडीशी वेगळी आहे. जसं इंग्रजीमध्ये सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट म्हणजेच कर्ता आणि क्रियापद आणि कर्म अशा प्रकारची ती रचना आहे. मराठीमध्ये तशा प्रकारचं नाही आहे. मराठीमध्ये कर्ता येतो, कर्म येतो आणि नंतर क्रियापद येतो किंवा कर्ता क्रियापद अशी रचना आहे. तर ही रचना आपल्या लक्षात येणं आवश्यक आहे. तसेच काही काही वाक्यामध्ये कर्ता निश्चित कोणत्या स्थानावर आहे आणि किंवा कर्ता असणारा कोणता शब्द आहे हे समजायला आपल्याला कठीण जाऊ शकतं. म्हणून ते कशा प्रकारे आपल्याला कर्ता ओळखायचं आहे, त्याची काय खूण आहे, कशा प्रकारे आपण ओळखलं जातं ते आपण या ठिकाणी आपण शिकूया. तर मुळामध्ये कर्ता कशाला म्हणायचं आहे ते कर्त्याची व्याख्या लिहून घ्या. क्रियापदाने दाखविलेली क्रिया क्रियापदाने दाखविलेली क्रिया करणारा जो असतो त्यास कर्ता असे म्हणतात. आता कर्ता म्हणजेच काय त्याची व्याख्या आपण इथं पाहिलेली आहे. क्रियापदाने दाखविलेली क्रिया जो करतो त्यास आपण कर्ता असं म्हणतो. आता ज्या वाक्यामध्ये कर्ता नसतो तेव्हा त्या वाक्यात तो आहे असा मानला जातो. आता ते कशा प्रकारे वगैरे आहेत पुढे उदाहरणात आपण ते अभ्यासूया. आता आपल्याला काही वाक्य घेऊन कर्ता कसं शोधायचं आहे ते आपण या ठिकाणी शिकणार आहोत. लिहून घ्या. कर्ता शोधण्याची पद्धत. पहिला पॉइंट किंवा मुद्दा लिहून घ्या. वाक्यातील क्रियापद शोधावे. दुसरा पॉइंट आहे क्रियापदाचा धातू शोधावा. तिसरा मुद्दा आहे धातूला नारा
नारी कोण किंवा नारे काय असा प्रश्न विचारावा. असा प्रश्न विचारावा. येणारे उत्तर करता असते. उदाहरणार्थ राणी चिंच खाते. आता बघा, लक्ष द्या. आता इकडे कर्ता शोधण्याची पद्धत, त्याच्यामध्ये काही मुद्दे आहेत. ते मुद्दे आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे, गरजेचंच आहे. वाक्यातील क्रियापद शोधावे. पहिल्यांदा आपण ज्यावेळेस वाक्य आपण पाहिलो तर त्या वाक्यामध्ये अगोदर आपण क्रियापद कोणतं आहे हे शोधणं गरजेचं आहे. दुसरं, क्रियापदाचा धातू शोधावा. म्हणजे आपण सुरुवातीला वाक्य वाचलो तेव्हा त्या वाक्यामधील मुख्यतः क्रियापद शोधायचं आहे पहिल्यांदा. त्यानंतर दुसऱ्यांदा क्रियापद शोधल्यानंतर त्या क्रियापदाचा धातू शोधून काढायचा आहे, मूळ धातू शोधायचा आहे. तिसरं आहे, धातूला नारा, नारी कोण किंवा नारे काय असा प्रश्न त्या धातूला विचारायचा आहे. म्हणजेच असा प्रश्न विचारल्यानंतर येणारे जे काही उत्तर असेल तर ते कर्ता असू शकतं त्या वाक्यामध्ये. आता उदाहरणासाठी आपण एक इथं वाक्य घेतलेलं आहे, ते पहा. या वाक्यामध्ये राणी चिंच खाते असे हे वाक्य आहे. आता सुरुवातीला आपण हे वाक्य वाचलो तेव्हा यामध्ये मुख्यतः आपल्याला क्रियापद शोधायचं आहे. आता राणी चिंच खाते हे वाक्य आहे, तर या वाक्यामध्ये खाते हे काय आहे? क्रियापद आहे. म्हणजे खाण्याची क्रिया या ठिकाणी दर्शवली जाते आणि वाक्याचा अर्थही पूर्ण होतो. म्हणून इथं खाते हे क्रियापद पहिल्यांदा आपण शोधलं. आता पहिल्यांदा आपण वाक्यातील क्रियापद शोधलं, त्याच्यानंतर दुसऱ्यांदा काय करायचं, याचा मूळ धातू आपल्याला इथं शोधायचा आहे. आता त्याच्यातला मूळ धातू काय आहे? खाते यामधील. तर खा हा जो काही शब्द आहे हा मूळ धातू आहे. लिहितो मधील लिही किंवा लिह, खातो मधील खा, पळतो मधील पळ, अशा प्रकारचे जे काही शब्द आहेत त्यामधील ते पळ किंवा लिही, खा हे जे आहेत हे मूळ धातू आहे. आता या ठिकाणी आपण मूळ धातूचा शब्द आपण लिहिलेला आहे. त्यानंतर दुसऱ्यांदा धातू शोधला आपण. त्या तिसऱ्यांदा आपल्याला काय करायचं आहे? त्या धातूला नारा, नारी कोण किंवा नारे काय असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारायचा आहे. म्हणजेच आपल्याला कर्ता इथं सापडतो. आता या ठिकाणी खाणारा कोण असा प्रश्न विचारल्यावर इथं राणी म्हणजे स्त्रीलिंगी आहे, तर आपण थोडंसं इथं खाणारी कोण असा शब्द प्रयोग आपल्याला इथं करायचा आहे. म्हणजे नारी कोण हा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारायचा आहे. म्हणजेच प्रश्न काय होईल? खाणारी कोण. खाणारी कोण आहे? तर राणी आहे.
चिंच खाणारी कोण आहे? राणी. म्हणून राणी या वाक्यामध्ये कर्ता होते आणि खाते इथं हे क्रियापद आहे. चिंच असणार मग इथं खाण्याची क्रिया कोणावर घडते? तर चिंचवर घडते. ते पुढे आपल्याला पाहायचंच आहे. तर इथं चिंच कर्म होऊ शकतं. म्हणजे तिथं राणी चिंच खाते. खाणारी कोण आहे? तर राणी आहे. म्हणून इथं राणी हे कर्ता या वाक्यामध्ये येऊ शकतो. म्हणून आपल्याला या वाक्यामधील कर्ता अशा प्रकारे आपल्याला शोधायचं आहे. हे आपल्याला समजलेलं असेलच. काही उदाहरणं या ठिकाणी तुम्हाला स्वतः त्या वाक्यामधील कर्ता शोधायचं आहे. त्यासाठी काही उदाहरणं या ठिकाणी मी आपणास लिहून देतो. कोंबड्याला तुरा शोभतो. दुसरं उदाहरण आहे, तुकाराम व कालिदास या दोघांच्या कविता आत्मनिष्ठ आहेत. तिसरं उदाहरण आहे, सर्वांना मराठी येते. चौथं वाक्य आहे, गणेशला थंडी वाजते. आता इकडे लक्ष द्या. ही 4 उदाहरणं आहेत. या 4 उदाहरणामध्ये आपल्याला कर्ता कोणता आहे ते शोधायचं आहे. पहिलं उदाहरण आहे, कोंबड्याला तुरा शोभतो. दुसरं आहे, तुकाराम व कालिदास या दोघांच्या कविता आत्मनिष्ठ आहेत. तिसरं उदाहरण आहे, सर्वांना मराठी येते. आणि चौथं आहे, गणेशला थंडी वाजते. आता हे 4 उदाहरणं आहेत. तर या 4 उदाहरणामध्ये आपल्याला कर्ता शोधायचा आहे. यामध्ये मी पहिल्या वाक्यामधील कर्ता कसं शोधायचं परत एकदा या उदाहरणामधील तुम्हाला मी या ठिकाणी सांगेन. बाकीचे राहिलेले 3 उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. आता यामध्ये बघा, कोंबड्याला तुरा शोभतो असं आपण वाक्य वाचल्यानंतर आपल्या लक्षात पटकन असं येतं कधी कधी की इथं कोंबडा म्हटल्यानंतर कोंबडा हा कर्ता नक्कीच आहे आणि शोभतो हे क्रियापद आहे, तुरा हे कर्म आहे असं आपण सरळ सरळ सांगून टाकतो. पण हे चुकीचं आहे. कारण आपल्याला या ठिकाणी कर्ता शोधण्याची कशी पद्धत सांगितलेली आहे त्यानुसारच आपल्याला मराठीच्या वाक्यामध्ये आपल्याला कर्ता शोधणं अत्यावश्यक आहे, गरजेचं आहे. तेव्हाच आपल्याला करेक्ट त्याचं उत्तर सांगता येऊ शकतं. निश्चित असं उत्तर त्याचं आपल्याला सांगता येऊ शकेल. म्हणून आता या वाक्यामध्ये कोंबड्याला तुरा शोभतो हे जे काही वाक्य आहे तर या वाक्यामध्ये पहिल्यांदा आपण आता कर्ता शोधत असताना आपल्याला क्रियापद शोधावं लागतं. मग यामध्ये शोभतो हे या ठिकाणी क्रियापद आहे. आता शोभतो हे क्रियापद आपण
वाक्यामधून शोधून काढल्यानंतर आपण त्यानंतर दुसरी स्टेप आपल्याला काय करायची आहे, तर त्याचा मूळ धातू शोधून आपल्याला काढावयाचा आहे. आता शोभतो मधील शोभ हा धातू आहे, मूळ धातू आहे. आता याला प्रश्न विचारायचा आहे आपण, शोभणारा कोण किंवा शोभणारी कोण किंवा शोभणारे काय. तर इथं शोभणारे काय असा प्रश्न आपल्याला इथं विचारणं आवश्यक आहे. तर इथं कोंबड्याला तुरा शोभतो, तर शोभणारे काय, काय शोभतो याचं उत्तर येतं तुरा. म्हणून या ठिकाणी तुरा हा जो आहे इथं करता आलेला आहे. शोभणारे काय आहे, तुरा. कोंबड्याला तुरा शोभतो अशा प्रकारचा आहे इथं. म्हणून आपल्याला या ठिकाणचा जो काही या वाक्यामधील तुरा हा जो काही शब्द आहे, तर तो शब्द इथं कर्ता म्हणून आलेला आहे. कर्ता म्हणतो कार्य इथं करतो. म्हणून कर्ता शोधण्याच्या पद्धतीनुसारच आपल्याला या ठिकाणी कर्ता शोधायचा आहे. तेव्हाच आपण वाक्यामधील जो काही कर्ता आहे तो बिनचूक किंवा अचूक पद्धतीने आपण शोधू शकतो. म्हणून आपल्याला जसं आपण कर्ता शोधण्याची जशी पद्धत सांगितलेली आहे त्यानुसारच आपण कर्ता शोधलं पाहिजे, तरच आपण योग्य पद्धतीनं कर्ता शोधू शकतो. आता राहिलेली जे काही 3 उदाहरणं आहेत, हे 3 उदाहरणं तुम्ही स्वतः सोडवायची आहेत आणि यामधील कर्ता कोणता शब्द आहे ते सोडून सांगायचं आहे किंवा होमवर्कमध्ये तुम्ही लिहून काढावयाचं आहे. आता यानंतर कर्ता शोधण्याची पद्धत आपण अभ्यासली आहे. आता यानंतर आपण वाक्यामधील कर्म कसं शोधायचं तेही अभ्यासणं गरजेचं आहे. नंतर मग पुढे आपल्याला क्रियापदांचे प्रकार हे ते अभ्यासणं गरजेचं आहे. कर्म शोधण्याची पद्धत आता ती कशी आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासूया. वाक्यातील कर्म कसं शोधायचं आहे त्याची काय पद्धत आहे ते आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. कर्माची ही व्याख्या या ठिकाणी लिहून घ्या. क्रियापदाने दाखविलेली क्रिया, क्रियापदाने दाखविलेली क्रिया ज्याच्यावरती घडते त्यास कर्म असे म्हणतात. क्रियापदाने दाखविलेली क्रिया ज्याच्यावरती घडते त्यास कर्म असे म्हणतात. बघा, क्रियापदाने दाखविलेली क्रिया जो करतो त्यास कर्ता असं म्हणतात आणि क्रियापदाने दाखविलेली क्रिया ज्याच्यावरती घडते त्यास कर्म म्हणतात. हे दोन्ही वाक्यामधील फरक आहे, तो लक्षात ठेवा. आता कर्म शोधण्याची जी पद्धत आहे ती आपण या ठिकाणी लिहून घेऊ. पहिला पॉइंट आहे वाक्यातील क्रियापद शोधावे. वाक्यातील क्रियापद शोधावे. वाक्यातील क्रियापद शोधावे. दुसरा मुद्दा आहे क्रियापदाचा धातू शोधावा. क्रियापदाचा धातू शोधावा. तिसरा मुद्दा लिहून घ्या.
धातूला न्याची क्रिया कोणावर घडते हा प्रश्न विचारावा. हा प्रश्न विचारावा. येणारे उत्तर कर्म असते. येणारे उत्तर कर्म असते. उदाहरणार्थ राम पुस्तक वाचतो. दुसरे एक उदाहरण आहे आम्ही मुंबई पाहिली. आम्ही मुंबई पाहिली. तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या इकडे. आपण वाक्यातील कर्ता कसं शोधायचं ते आपण अभ्यासलं. आता त्यानंतर वाक्यामधील कर्म कसं शोधायचे ती पद्धत आहे ते आपण इथं अभ्यासत आहोत. पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे, वाक्य समोर दिसल्यानंतर आपल्याला ते वाक्य वाचायचं आहे आणि त्या वाक्यामधील क्रियापद शोधायचं आहे. वाक्यामधील क्रियापद शोधून काढायचं आहे. कर्त्या सारखीच थोडीशी इथं क्रिया आहे. आता पुढे क्रियापदाचा धातू शोधायचा आहे. त्या वाक्यामधील क्रियापद शोधायचं आणि त्या क्रियापदाचा धातूही शोधून आपल्याला काढायचा आहे. आणि त्या धातूला न्याची क्रिया कोणावर घडते हा प्रश्न विचारावायचा आहे. म्हणजेच आपल्याला काय सापडेल, कर्म सापडेल. त्याच्यामध्ये कर्म हे उत्तर देता येईल. म्हणून आपल्याला आता इथं पहिलं जे काही उदाहरण आहे यामध्ये राम पुस्तक वाचतो, बरोबर आहे. आता यामध्ये वाचतो हे तर क्रियापद आहे. वाचतो हा जो काही शब्द आलेला आहे इथं हा शब्द म्हणजेच क्रियापद आहे. आपण वाक्यामधील क्रियापद शोधून काढलं. आता याचं काय करायचं आहे, याच्यामधील मूळ धातू जो आहे तो शोधून काढायचा आहे आपल्याला. आता मूळ धातू काय आहे, वाच. मूळ धातू आहे वाच. आता या मूळ धातूला प्रश्न काय विचारायचा आहे, न्याची क्रिया कोणावर घडते हा प्रश्न इथं विचारावायचा आहे. तर इथं वाचण्याची क्रिया कोणावर घडते हा प्रश्न विचारलो आपण. वाच हा मूळ धातू शोधून काढला, त्याला न्याची क्रिया कोणावर घडते हा आपण या ठिकाणी त्यास प्रश्न विचारला. तर वाचण्याची क्रिया कोणावर घडते असं इथं वाक्य तयार होतं. तर कोणावर घडते, तर पुस्तकावर घडते. म्हणून इथं उत्तर आलं पुस्तक. तर या ठिकाणी पुस्तक हा जो काही शब्द आहे तो इथं कर्म
म्हणून आलेला आहे किंवा कर्म म्हणून इथं कार्य करतो. राम पुस्तक वाचतो हे वाक्य वाचलं, त्यामध्ये आपण वाचतो हे क्रियापद शोधून काढलं, त्याचा मूळ धातू वाच हा इथं शोधून काढला आणि त्यास न्याची क्रिया कोणावर घडते असा प्रश्न विचारला. म्हणजेच वाचण्याची क्रिया कोणावर घडते असा प्रश्न इथे निर्माण झाला आणि मग त्याचं उत्तर आलं की पुस्तक, म्हणजे वाचण्याची क्रिया पुस्तकावर घडते. म्हणून या ठिकाणी पुस्तक हे या वाक्यामध्ये कर्म आहे. तसंच दुसरं वाक्य सुद्धा आपण इथे समजून घेऊया. आम्ही मुंबई पाहिली असं हे उदाहरण आहे. आम्ही मुंबई पाहिली. आता यामध्ये पहिल्यांदा आपल्याला क्रियापद शोधावायचं आहे. तर यामध्ये पाहिली हे काय आहे? क्रियापद आहे. पाहिली हे क्रियापद आपण इथे शोधलं. आता या पाहिली या शब्दामधील मूळ धातू आहे पाह. पहा हे आहे. तर आपल्याला परत प्रश्न विचारायचा आहे, त्याला जोडायचं आहे न्याची क्रिया कोणावर घडते. म्हणजेच वाक्य कसं झालेलं आहे? पाहण्याची क्रिया कोणावर घडते. आता आम्ही मुंबई पाहिली, तर पाहण्याची क्रिया कोणावर घडत आहे? तर मुंबईवर घडत आहे. म्हणून याचं उत्तर इथं काय येईल? मुंबई. मुंबई इथं हे कर्म आहे. आम्ही मुंबई पाहिली हे जे काही वाक्य आहे, तर या वाक्यामध्ये पाहण्याची क्रिया कोणावर घडते. आपण इथं याही वाक्यात काय केलं होतं? वरच्या वाक्यानुसारच आपण पाहिली हा जो काही क्रियापदाचा शब्द तो शोधून काढला, त्यामधील पाह मूळ धातू शोधला आणि त्याला न्याची क्रिया कोणावर घडते असा प्रश्न आपण इथे विचारला. तर पाहण्याची क्रिया कोणावर घडते असं इथं वाक्य निर्माण झालं. आणि तर कोणावर घडते मग क्रिया? तर ती मुंबई या शब्दावरती. म्हणजेच या वाक्यामध्ये मुंबई हा जो काही शब्द इथं आलेला आहे, तर तो शब्द इथं कर्म आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वाक्यामधील कर्ता कर्म कशा प्रकारे शोधायचं हे याची पद्धत मी या ठिकाणी तुम्हाला चांगल्या प्रकारे इथं स्पष्ट केलेली आहे. तर हे कर्ता कर्म कसं शोधायचं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. थोडक्यामध्ये विद्यार्थी मित्रांनो मी सांगेन, आपल्याला मी परत म्हणत असतो की आपल्याला शालेय अभ्यासक्रमाचा जो काही आहे तो तर ते आपल्याला अभ्यास करावायचाच आहे. पण याहीपेक्षा जर आपलं उच्च ध्येय असेल, स्पर्धात्मक परीक्षेमधून आपल्याला काही यश मिळवायचं जर असेल, स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये यश मिळवायचं जर असेल, तर आपल्याला थोडंसं चांगल्या प्रकारे अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि तशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये कसे येतात त्याचाही थोडासा आढावा आपण घेऊन अभ्यास जर केलो तर निश्चित आपल्याला स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यश मिळू शकतं. तर मुख्यतः मी तुम्हाला सांगेन की शब्दांचे प्रकार आपण अभ्यासत असताना नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे आपण एवढे अभ्यासलेले आहे. तर यामध्ये क्रियापदाला अत्यंत महत्त्वाचं असं स्थान आहे आणि क्रियापदाला परीक्षेमध्ये क्रियापदावर आधारित अनेक प्रश्न विचारले गेलेले आहे. तर शालेय जीवनामधील किंवा शालेय स्पर्धा, शालेयच्या किंवा वर्गाच्या आपल्या जे काही परीक्षा असतील तर त्यामध्ये सुद्धा क्रियापदावर अनेक प्रश्न विचारले जाणार आहेतच, जातातच किंवा विचारतातच. तर स्पर्धात्मक परीक्षा ज्यावेळेस तुम्ही द्याल तर त्याही वेळेस त्या ठिकाणी काही थोडंसं फिरवून का असे ना म्हणा त्याच्यावर अनेक प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर त्यावेळेस आपल्याला आपण गोंधळून न जाता, आपण कन्फ्यूज न होता आपण चांगल्या प्रकारे ते प्रश्न सोडवणं गरजेचं आहे. तेव्हा कर्ता कर्म हे कसं शोधायचं ही पद्धत सांगितलेली आहे. त्या अगोदर क्रियापद म्हणजे काय
आणि धातू साधित म्हणजेच काय किंवा कृदंती म्हणजे काय हेही चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपण अभ्यास केलेला आहे. तसेच त्यानंतर मुख्य म्हणजेच कर्ता कसं शोधायचं, कारण मराठी व्याकरणामध्ये किंवा मराठीच्या वाक्यामधील कर्ता शोधत असताना बऱ्याच मुलांना गोंधळ उडून जातो, बऱ्याच काही मुलांचा या ठिकाणी गोंधळ उडतो. त्यामुळं हा घटक चांगल्या प्रकारे समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यामधील आपल्याला कर्ता कसं शोधायचं आहे ती पद्धत जर लक्षात ठेवली तरच आपल्याला त्या वाक्यामधील अगदी बरोबर असं असणारं उत्तर आपल्याला शोधता येऊ शकतं. म्हणून कर्ता शोधण्याची जी काही स्टेप आहेत ते स्टेप आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर दुसरं कर्म कसं शोधायचं हे या ठिकाणी आपण अभ्यासलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, कर्म सुद्धा आपल्याला ज्या काही स्टेप सांगितलेल्या आहेत किंवा आपण आता जे स्टेप आपण अभ्यासलेला आहे त्यानुसार जर आपण कर्ता किंवा कर्म जर शोधलो तर आपलं उत्तर अचूक असणार आहे, अगदी बरोबर असं उत्तर आपण त्या ठिकाणी आपण शोधू शकू. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, ज्या काही आपण या ठिकाणी कर्ता कर्म शोधण्याच्या पद्धती, क्रियापद म्हणजे काय, धातू साधित म्हणजे काय, हे जे काय आपण अभ्यासलेलं आहे या पिरियडमध्ये, तर हे चांगल्या प्रकारे थोडंसं समजून घेऊन अभ्यास करा आणि नंतरच्या आपल्याला पिरियडमध्ये आपल्याला क्रियापदांचे मुख्य प्रकार, त्याचे असणारे उपप्रकार आणि त्याच्या उदाहरणं, व्याख्या हेही आपल्याला अभ्यासावायचं आहे. कारण क्रियापदावर आधारित प्रश्न पुष्कळ प्रमाणामध्ये परीक्षेमध्ये विचारले जातात. म्हणून क्रियापद हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा घटक आहे आणि स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. भविष्यामध्ये तुम्ही जर MPSC UPSC सुद्धा जर देऊ लागलात तर त्यावेळेस सुद्धा या मराठी व्याकरणाचा निश्चित असा तुम्हाला खूप मोलाचा असा तुम्हाला आधार होणार आहे. आणि हा जो आपण ज्यावेळेस अगोदर अभ्यास करूया तर हा अभ्यास आपल्याला भविष्यामध्ये आपल्याला स्पर्धात्मक परीक्षेसाठी सुद्धा उपयुक्त पडणार आहे. आणि इतकंच नसून परीक्षेच्या दृष्टिकोनामधूनच नसून तर जी काही आपली बोलण्याची शैली आहे किंवा पुस्तक वाचन करत असताना त्याच्यामधून जे समजणारं आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणजे आपल्याला किती आकलन होतं हे महत्त्वाचं आहे आणि ते चांगल्या प्रकारे आकलन होण्यासाठी, चांगल्या प्रकारे आपल्याला आपले विचार सादर करण्यासाठी आपल्याला त्या भाषेचं व्याकरण चांगल्या प्रकारे जर आपण अभ्यासलो तर निश्चितच चांगल्या प्रकारचं आपल्याला ते आपल्या मनातील असणारे जे काही विचार असतील ते आपण चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो आणि समजू शकतो. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, याकडे चांगलं लक्ष द्या, अभ्यास करा आणि ज्या ठिकाणी कुठं आपल्याला शंका वाटत असतील ते निर्धूकपणानं कधीही तुम्ही विचारू शकता. मी त्या तुमच्या शंकेचं किंवा प्रश्नांचं निरसन निश्चितच करेन. तर विद्यार्थी मित्रांनो, जे काही आपण शिकलेलो आहे ते चांगल्या प्रकारे अभ्यास करायचा आहे. होमवर्कमध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांनी तुम्ही लिहून दाखवायचं आहे. सगळ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी हे होमवर्कमध्ये लिहून काढा. काही वाक्य मी दिलेले आहेत ते वाक्यही लिहून काढा. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.